विधानसभा निवडणुकीचे वारे आता चांगलेच वाहू लागलेत. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. भाजप नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर. सूत्रांची माहिती, 23 ऑगस्टच्या मेळाव्यामध्ये समरजित घाटगे कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार. तर 7 जनतेची, 7 आपल्या माणसांची. चला परिवर्तन घडवूया, समरजित घाटगे यांचं सूचक ट्विट. समरजित घाटगे यांनी नाराजीमुळे हा निर्णय घेतला. संघटनेमधील त्यांचं पद गेल्यामुळे नाराजीतून निर्णय घेतला. समरजित घाटगे यांच्या राजीनाम्यावर धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया. इंदापूरमध्ये उमेदवारीसाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना पवार गटाकडून संपर्क झाल्याची माहिती. हर्षवर्धन पाटलांची वेट अँड वॉचची भूमिका. मात्र असा कुठलाही संपर्क आपल्यासोबत झाला नसल्याचं हर्षवर्धन पाटलांचं स्पष्टीकरण. इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटलांना मिळाली तर मी त्यांचं जोरदार काम करेल. इंदापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये घमासान सुरू असतानाच दत्तामामा भरणे यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. राज ठाकरेंची गोंदिया जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न. राज ठाकरे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी. परळीचा भावी आमदार म्हणून संदीप देशपांडे यांचे बॅनर झळकले. लोअर परळच्या SM जोशी मार्ग बस स्थानकावर मनसेची बॅनरबाजी. सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नाही. माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलं. मी महाविकास आघाडी सोबतच आहे, विशाल पाटील यांच्याकडून स्पष्ट. राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी सोबत कायम अंतर ठेवलं. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत जायचा प्रश्नच नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडून स्पष्ट. रवींद्र वायकर यांच्याकडून परभणीमध्ये कार्यकर्त्यांची विधानसभा निहाय आढावा बैठक. परभणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आग्रही.